केडी चौधरी डाळिंबेडच्या वतीनं युट्यूबवर ज्या ज्या काही माहिती जातात ते शेतकरी आवर्जून पाहत असतात. त्याच्यामध्ये इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब चॅनल असेल. तर आज यांना युट्यूब चॅनलचा काय अनुभव आला आपण त्यांच्या भाषेमध्ये आपण विचारून घेऊ. तुमचं नाव काय? कुल. तुम्ही युट्यूब चॅनल पाहण्याच्या अगोदर म्हणजे किती दिवस युट्यूब चॅनल पाहताय? हा इष्टवरती पाहिजे. तर मला हे सांगा की जागेवरचा आणि मार्केटचा अनुभव तुम्ही बोलता बोलता काय ते मला सांगत होते. तर जागेवरती काय मागितलं होतं? मागितलं होतं त्याच्यामध्ये 30% रिजेक्शन होतं. 30% रिजेक्शन होतं आणि तो आहे असा माल तोडून आज तुम्ही इथं आला. म्हणजे 65 दिला असता तर त्याच्यात 30% रिजेक्शन झाला असतं. 50-55 रुपये तुमच्या हातात पडले. 50 रुपयाच्या आसपास बाजार हातात पडला असता. इथं आल्यानंतर आज सरसकट डॅमेज बदला हे सर्व धरून काय रेट पडला तुम्हाला? 75 रुपये. 75 रुपये सरासरी रेट पडला आणि जागेवरती 65 मागितला होता आणि त्याच्यामध्ये खरडा बाजूला होणार होता, डॅमेज बाजूला होणार होता, फुल पंक्चर बाजूला होता. पण आज हे बुकिंग तुमचं अचानक कॅन्सल काही झालं त्याच्यात तुमचा नंबर पाहिजे. पण हे इथं आल्यानंतर तुमचा फायदा तर नक्की झाला. पण जागेवर झाला दिला असता तर तुमचा तोटा झाला असता. 10 रुपये असा 10 रुपये दिसतोय त्यांनी 30% निवडल्याच्या नंतर 30 रुपये. 50 रुपयावरून तो माल थांबला असता. 30 रुपये म्हणजे तो माल ऍव्हरेजली आपलं नुकसान झालं असतं. पण इथं आल्यानंतर असं काय वाटलं म्हणजे आहे ना माझं 61 कॅरेट मधनं 2 कॅरेट बदला आणि 85 कॅरेट मधनं 2.5 कॅरेट बदला नाही आणि त्या बदल्याला मला चांगला भाव बदलेला काय भाव मिळाला? 12 रुपये. माझं कॅरेट भाडं वसूल झालं. 200-250 रुपये कॅरेटला त्याचे बदल्याची निर्माण झाले. पण खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याला वाटतं की मार्केटमध्ये मंदी आहे. पण त्यांनी येऊन पाहिलं पाहिजे मार्केटमध्ये इतर ठिकाणी मंदी आहे. पण केडी चौधरींच्या इथं बुकिंग असल्यामुळं व्यापाऱ्यांच्या भुकेप्रमाणे आपण माल बोलत असल्यामुळं तुम्हाला इथं कुठं मंदी जाणवली नाही. मंदी जाणवली नाही. त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगेल हे कुल आज खऱ्या अर्थानं घाबरत इथपर्यंत आणायचा निर्णय घेतला. फक्त युट्यूब चॅनल जर नसता तर जाग्यावर पहिल्यांदा झालं मार्केटमध्ये. पहिल्यांदाच भाग लावलेला आहे. युट्यूब चॅनल म्हणून नंबर घेतला सर्च करून पण डायरेक्ट झालं. युट्यूब चॅनलवरच नसतं पाहिजे त्यांनी 65चा रेट दिला असता पण हातात 50 रुपये पडले असते. आज 25 रुपये किलोची वाढ आज या शेतकऱ्याला झाली आणि हे कष्टाचे पैसे आहेत त्याला वाढवून देण्यात कुठेतरी युट्यूब चॅनल आणि इंस्टा नक्कीच कामाला येतोय. आणि असाच तुम्ही अभ्यास करा आणि माल आणण्यापूर्वी मोकळं या. पण हे डायरेक्ट माल घेऊन आले. पण तशी चूक करण्यापेक्षा अगोदर मोकळं या आणि मग तुम्हाला जागेवर द्यायचं का मार्केटला आमचं ठरवा. धन्यवाद.